भारतीय असंतोषाचे जनक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची पुण्यतिथी 1 ऑगस्ट रोजी संपूर्ण देशात साजरी होते. आपल्या अग्रलेखातून सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का असा जळजळीत प्रश्न विचारून त्यांनी इंग्रज सरकारला हादरवून सोडलं. असा कोणता प्रसंग घडला होता की त्यांना हा अग्रलेख लिहावा लागला, ते या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण जाणून घेऊयात. नमस्कार, मी अनुजा आणि आपलं तरुण भारत मध्ये खूप खूप स्वागत. साल 1997चं. त्या काळी भारतात प्लेग या रोगाची साथ आली होती. मुंबई पाठोपाठ या साथीनं पुण्यात थैमान घातलं. पुण्यातील पेठांमध्ये ही साथ मोठ्या प्रमाणात पसरली. प्लेगची साथ आटोक्यात आणण्यासाठी मुंबईच्या गव्हर्नरने WC रँड या इंग्रज अधिकाऱ्याची नेमणूक केली. प्लेगची साथ आटोक्यात आणण्यासाठी रँडनं लष्कराच्या मदतीनं प्रयत्न सुरू केले, तरीही साथ आटोक्यात येईना. त्यामुळे भारत मंत्री लॉर्ड हेल्मिंटन यांनी आदेश काढला की साध्या उपायांनी जनता ऐकत नसेल आणि सरकारी उपाययोजनांना दाद देत नसेल तर आता जबरदस्ती करा, पण रोग आटोक्यात आणा. या आदेशाचे पालन करण्यासाठी रँड या अधिकाऱ्यानं जबरदस्ती सुरू केली. लोकांच्या भावना लक्षात न घेता त्यांच्यावर अत्याचार जुलूम केले. अनेकांना मारहाण केली. कित्येक महिलांशी गैरवर्तन केलं. त्यामुळे अनेकांचा रँड या इंग्रज अधिकाऱ्यावर रोष होता. भारतामध्ये अनेक ठिकाणी दुष्काळी परिस्थिती होती. पुणे, मुंबई प्लेगच्या साथीनं त्रस्त झालं होतं. अशातच इंग्लंडच्या राणीचा हिरक महोत्सव साजरा करून इंग्रजांनी हजारो रुपयांची उधळपट्टी केली. त्यामुळे इंग्रज अधिकाऱ्यांना धडा शिकवावा असं पुण्यातील काही तरुणांना वाटत होतं. याच वाढत्या रोषातून 22 जून 1897 रोजी चाफेकर बंधूंनी रँडला गणेश खिंडी दडवून गोळ्या झाडल्या. त्यामुळे ब्रिटिश सरकार हादरून गेलं. पुण्यात ठिकठिकाणी नाकेबंदी केली गेली. गुन्हेगारांची माहिती देणाऱ्यास 20,000चं बक्षीस जाहीर करण्यात आलं. अनेकांना अटक करून दम भरला गेला. यावर लोकमान्य टिळकांनी आपल्या केसरी या वर्तमानपत्रातून एक अग्रलेख लिहून सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का असा जळजळीत लेख प्रकाशित केला. या लेखात रँडच्या हत्येनंतर पुण्यात जास्त पोलीस नेमण्याबद्दलचा जाब विचारण्यात आला. एखादा मोठा हत्ती पिसाळलेला असतो, तो वाटेल तशी धूळदाण करत सुटतो, त्याप्रमाणे आमच्या सरकारची स्थिती झाली आहे असं टिळकांनी अग्रलेखात लिहिलं होतं. त्यामुळे इंग्रज खवळले. रँडच्या हत्येशी टिळकांचा संबंध असावा असं इंग्रजांना वाटू लागलं. सरकारने कसून चौकशी केली, मात्र या हत्येशी टिळकांचा संबंध असल्याचा एकही पुरावा इंग्रजांच्या हाती लागला नाही. मात्र रँडला मारण्यासाठी टिळकांचे लेखच जबाबदार आहेत असा ठपका इंग्रजांनी ठेवला. शेवटी केसरीमधील सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का आणि राज्य करणे म्हणजे सूड घेणे नव्हे या अग्रलेखातील लेखनावर राजद्रोहाचा आरोप ठेवून इंडियन पिनल कोड 124 अ कलमांतर्गत लोकमान्य टिळक आणि हरिनारायण आपटे यांच्यावर खटला भरला गेला. 14 सप्टेंबर 1897ला मुंबई उच्च न्यायालयाने लोकमान्य टिळकांना 1.5 वर्षाची सक्त मजुरीची शिक्षा दिली. मात्र यानंतरही टिळकांचे लेखन सुरूच होतं. सरकारवर ताशेरे ओढले जात होते. त्यानंतर 1906 साली पुन्हा एकदा टिळकांवर राजद्रोहाचा खटला भरवण्यात आला. यावेळी मात्र टिळकांना 6 वर्षांची तुरुंगवासाची शिक्षा झाली. लोकमान्य टिळकांवर 3 वेळेस राजद्रोहाचा खटला भरण्यात आला होता. भारताच्या इतिहासात पहिल्यांदा राजद्रोहाचा खटला हा लोकमान्य टिळकांवर भरला गेला होता, याची इतिहासात नोंद आहे. मात्र सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का या अग्रलेखानं इंग्रज मात्र भलतेच हादरले आणि या अग्रलेखाची आठवण आजही समस्त भारतीयांना आहे.